5 लिटर दोन्ही वेळचं व्यायचं ते 7 लिटर होतं. 1 लिटरचा फरक पडलाय, 2 लिटर फरक पडलाय. टेस्ट म्हणजे दूध चहात जर घातलं तर कॉफी प्यायल्यासारखंच लागतं. तर त्याच्यामध्ये काय कमीत कमी बोटभर शाईचा थर असतो, एवढी जाड शाई जाड. आता मला वाटतंय एक कमीत कमी 1 महिना झाला असेल, 2 1 महिना झाला धुतलेलं नाही याला. आणि आता अशी कोणी म्हणा आता पाणी मारले गोठ्यात आल्यामुळे किंवा असं काय वाटतं? अगदी फ्रेश, म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं गढूळपणा सर नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला परिचय द्या ना. विजय भीमराव पाटील, वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आणि हे आपले बंधू आहेत. सर आपला परिचय द्या ना. भाऊसाहेब भीमराव पाटील, राहणार वडणगे. बरोबर. सर आज आपण तुमच्या गोठ्यामध्ये बरोबर ही आपण जी गाय बघतोय, तर ही जी गाय आहे ही किती म्हणजे महिन्याची आहे किंवा वर्षाची आहे? ही 7 वर्षाची आहे. 7 वर्षाची. 7 वर्ष. आणि आता म्हणजे ती दूध देते का? दूध देते. आता आपण बघतोय तिची तब्येत बघतोय, समजा स्किन बघतोय तिची, काय बदल वाटतो तिच्या स्किन मध्ये? अगदी एकदम मुलायम, म्हणजे स्किन आहे ती अशी सॉफ्ट आहे आणि लव आहे दिसते बरोबर. आणि ही जी जात आहे गिर आहे बरोबर. आता सध्या जे दूध निघतंय किती दूध काढता तुम्ही? हे जाता दूध आहे ते 7 लिटर आहे. दोन्ही मिळून 7 लिटर. दुधात काय बदल वाटतो तुम्हाला? दुधात बदल म्हणजे अगदी 5 लिटर दोन्ही वेळचं व्यायचं ते 7 लिटर होतं. 1 लिटरचा फरक पडलाय, 2 लिटर फरक पडलाय म्हणजे चालू केल्यापासून. अच्छा. म्हणजे तुम्ही जे हिला खाद्य देताय बरोबर, त्या खाद्य दिल्यापासून म्हणजे किती दिवसापासून ते खाद्य देत आहे? 4 महिने झाले. 4 महिन्यापासून जे खाद्य देत आहे, तर त्या खाद्यामुळे हिच्यामध्ये जे बदल झाले, पहिलं गोष्ट काय, सुरुवातीला हिची जी स्किन आहे ती मुलायम झाली आणि चमकदार दिसते बरोबर. त्यानंतर आपण जर तिचं दूध तुम्ही बोलताय की दुधामध्ये 2 लिटरने वाढ झाली. आधी 5 लिटर द्यायची खाद्य चारायच्या आधी, आणि खाद्य सुरू केल्यापासून 2 लिटर वाढलं, म्हणजे दिवसाचं तुमचं 7 लिटर दूध झालं. आता दुधाची जर क्वालिटी तुम्हाला विचारलं, म्हणजे तिची त्या दुधाची गुणवत्ता विचारली, तर दुधामध्ये काय फरक जाणवत आहे तुम्हाला? टेस्ट मध्ये असेल? टेस्ट म्हणजे दूध चहात जर घातलं तर कॉफी प्यायल्यासारखंच लागतं. आणि आपण जी म्हणतो दुधाची साय येते तापवल्यानंतर आपण तिचं तूप काढतो, तर त्याच्यामध्ये काय कमीत कमी बोटभर शाईचा थर असतो, एवढी जाड शाई जाड बरोबर. की हे जर्सी जनावर आहे त्याच्यामध्ये आजार भानगडी जास्त येतात बरोबर. म्हणजे आठवड्याला किंवा 4-4 दिवसाला त्या गोठ्यामध्ये डॉक्टर बोलावं लागतं. तर त्या बाबतीत मी विशेष विचारन, म्हणजे आपल्याकडे डॉक्टर किती दिवसातून? नाही, फक्त भरवायसाठीच, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याच्या व्यतिरिक्त नाही. विशेष म्हणजे देशी गाय बरोबर. देशी गाय एवढी शांत राहत नाही बरोबर. आता एवढंच तिने शेण केलेलं आहे बघा. ऍक्च्युली तुमच्याकडे पाऊस पण खूप चांगला आहे बरोबर. आणि देशी गाय शांत राहत नाही, तुम्ही बघताय खूप चपळ असते. त्याच्यामध्ये तुम्हाला मिल्क बूस्टर केल्यानंतर 2 लिटर फरक पडला. तर जर्सी मध्ये आपण बघतोय शेतकऱ्यांचे अनुभव कसे बरोबर. सर्वात महत्वाचं काय, गाय खूप शांत होते, तिची पाचन संस्था सुधारते आणि ती दुधाला वाढते. आता मला वाटतंय एक कमीत कमी 1 महिना झाला असेल, 2 1 महिना झाला धुतलेलं नाही याला. आणि आता अशी कोणी म्हणा आता पाणी मारले गोठ्यात आल्यामुळे किंवा असं, म्हणजे किती सुंदर तिची चमक आणि तब्येत. सर्वांना तुम्ही मिल्क बुस्टर आता हे दूध देत आहे का? नाही, हे गाभण आहे आता. तरी देत का बरं तुम्ही? म्हणजे ह्याच्यापासून अनेक फायदे आहेत आपल्याला. शेणामुळं, शेण म्हणजे रासायनिक लागवड नाही जरी टाकली तर नुसत्या शेणाचं ह्याच्यावर यायला पाहिजे पीक उत्पन्न. आणि आमचा चारा जो मळीचा गवत, घाण गवत असते, तरी ते बिन स्वच्छ करता टाकतो. हिरवा ओला चारा, त्यामुळे ते शेण पातळ येतं बाकीच्या जनावरांचं, पण आपलं तसं दिसत नाही बरोबर. आपल्याकडे बकेट येते मिल्क बुस्टर बरोबर, 4 महिन्यापासून चालू केलं बरोबर. कसा डोस देताय तुम्ही? आम्ही 50-50 ग्रॅम न देतो, म्हणजे सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम. आणि बघा तुम्ही बरेचसे या दिवशी जनावरांना चाऱ्याचा नाश करतात हातीने व्यवस्थित. आपल्या याच्यात गव्हाण आहेत, आता इथं आपण धरलंय म्हणून इथं ठेवलेलं आहे, आणि 100% हिरवा चारा आहे आणि चाटून पुसून खाताय.
का बरं खातात तर ते पचन होत पचन. बरोबर नाही. नाही तर गाई काय करते अर्धा चारा वेस्टेज टाकते कारण ते तिला पचवतच नाही तेवढं. तेव्हा सर तुम्हाला काय वाटतं आता सरांनी जे चालू केलं काय वाटतं तुम्हाला गोष्टी चालली एकदम समाधान वाटतंय. कुठं घास नाही, कुठं चिलटण नाही, एकदम आणि दुर्गंधी कुठे नाही. म्हणजे घरात जसं आहे तसं एकदम स्वच्छता आहे घरात. तुम्हाला काय वाटतं मिल्क बद्दल? एकदम चांगला आहे ते. हा ना, एकदम फार चांगला आहे. म्हणजे दूध सुद्धा चांगलं लागतं. हा. आणि चहा म्हणा किंवा तूप सुद्धा आम्ही सर्व घरात दूध खातो. घरात बाहेरून काही नाही. एक थेंब बाहेर विक्री करत नाही. घरी जेवढं दूध निघेल तेवढं घरी घरी आणि ते ऑर्गॅनिक मधलं जवळ घेता थोडस. अरे वा. हातातच. आणि चुरगाळा बरं त्याच्यामध्ये काही चोथा वगैरे असं चुरगाळा चुरगळ असं मोठ हे कर आहे का त्याच्यामध्ये काही बघाय आहे का त्याच्यात काही वाटतंय का चोथा वाटतंय का? पूर्वी कसं यायचं गायीला चारा खाला की 50% चोथा निघायचा बाहेर बरोबर नाही. ते बघा हे गाईचं आहे. हे गायीचं आहे. म्हणजे सर्व जनावरांमध्ये तुम्हाला कुठेही चाऱ्याचा अंश दिसत नाही. प्युअर शेण दिसतंय बरोबर नाही. आणि नाकापाशी नेलं तरी वास येत आणि नाही. वास नाही. आणि हात आता खाली टाका आणि हाताचं असं हात हे करा हात असं साफ करा बरं. चिटकते का बघा असं गुळगुळीतपणा नाही तर हात कसे जातात भरले जातात लोण्यासारखं लोण्यासारखं झाले बरोबर. आता एक गोमित्र आहे आजचं गोमूत्र आज सकाळी केलेलं आज सकाळी धरलेलं त्याच्यातली शुद्धता बघा तुम्ही काय वाटतं? अगदी फ्रेश. म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं गढूळपणा जसं नॅचरल आहे का नाही. म्हणजे तुमच्या शेणात फरक झालाय, गोमूत्रात फरक झालाय आणि गायच्या स्किन मध्ये हे आता देखील आपण पिऊ शकतो. आणि सर स्मेल बघा ना त्याचा. वास येतो बघा. आणि बॉटल मध्ये बघा 2 महिन्यापूर्वी कृषीधन याला माणूस एक शेतकरी आला साधारण माझ्यावरून आला. बरं करवीर तालुक्यात जायची का त्याने ह्या गायी बघितल्या का नाही म्हणा तुमच्याकडे कोण सुखी नाही आणि दुसरं गोष्टी हे सोनं आहे म्हणा सोनं त्यानं फोटो नेलं गायींचं सगळं. म्हणजे हे पाळणं एवढं सोपं नाही म्हणला. आणि शेतकरी त्याच्यावर दुधावर मोठे म्हणजे दूध व्यवसाय करून प्रगती करतोय. मोठ्या मोठ्या गायी दुधाकडे. पण ही जी प्रगती आहे किंवा हे जे धन आहे हे लय मोठं धन आहे. शेतकऱ्या मला कौतुक वाटलं कारण एवढा बोलला चांगला. हे सोनं आहे म्हणा हे देऊ नका म्हणा कोणाला. दिसली गायची तब्येत दिसली गायची तिला केला रे तर देऊ नका मला कोणाला. नवनाथ ॲग्रो आणि फोन नंबर आहे 89 75 23 28 28. तर तुम्ही मार्गदर्शन करताय तर सरांच्या शॉपचं एकदा नाव सांगा आणि तुमच्या शॉपचं नाव सांगा आणि तुमचा नंबर द्या. शॉपचं नाव नवनाथ ॲग्रो तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 87 66 58 50. म्हणजे एक आदर्श कुटुंब आणि आदर्श देशी गाई गोठा असं म्हणायला काय हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.